नमस्कार मंडळी, मी प्रणाली निक्कम टेलर लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत फोटोज ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कशा पद्धतीने कट करायचं। आणि इथे थांबा जरा एक मिनटं, मुंड्याचं जे माप आहे ना ते 5.5 इंच आहे। ठीक आहे, 34 छातीच्या मापासाठी 5.5 इंच, तिथं चुकून माझ्याकडून 5 इंच हे झालं आहे, ते मिस्टेक माझ्याकडून झाले। ठीक आहे, तर 34 छातीच्या मापासाठी कधी पण मुंडा 5.5 इंच घ्यायचा। आणि इथे मी फोटोज ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करतात किंवा एकदम सोप्या पद्धतीमध्ये डायरेक्ट कपड्यावरती एकदम इझी पद्धतीमध्ये आणि कमी वेळामध्ये कशा पद्धतीत कट केला जातो ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। तर आणि इथे मुंड्याचा मी शेप दिला, तर मुंड्याचा शेप खूप मोठी गोष्ट आहे मुंड्याचा शेप देणं, कारण की बाय मिस्टेकली थोडा तरी मिस्टेक झालं की मुंड्याला तिथे घोळ येतो। त्याच्यामुळे तुम्ही काही छोट्या गोष्टी असतात ना तिथे खूप जास्त लक्ष देणं गरजेचं असतं। जसं आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे। जर तुम्हाला फोटोज ब्लाऊज एकदम डिटेलमध्ये जर शिकायचं असेल तर मी एकदम वेगळा सेपरेटली एकदम सोप्या पद्धतीमध्ये शिकवण्याचा त्याच्यामध्ये ट्राय करेन फोटोज ब्लाऊजचं। पण आता सध्या मी कटिंग एकदम कशा पद्धतीमध्ये मी दाखवते ते फक्त तुम्ही एकदा बघा। आणि फोटोज ब्लाऊजला फ्रंट साईडला म्हणजे पुढच्या भागाला आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतो आणि पाठीमागच्या भागाला आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो। आणि आपले हे फोर टक्स जो भाग असतो तो एकदम प्रॉपरली असा दिसायला पाहिजे, पफ यायला पाहिजे। ठीक आहे, आता मी अशा पद्धतीने कटिंग केलं आणि एकत्रच आहे, म्हणजे पुढचा आणि पाठचा भाग एकत्र घेऊनच आपण हा कट केला आहे। कारण की जेव्हा सेपरेट आपण असं हे करतो, जसं माझा तरी अनुभव आहे की एकत्र कट केल्यावरती कसा मुंड्याचा शेप वगैरे कुठेच इकडे प्लस मायनस होत नाही, एकदम प्रॉपरली येतो आपला शेप। ठीक आहे, आता मी इथे फ्रंट जो पुढचा भाग आहे तो एका साईडला केला, मी बॅक साईडचा एका साईडला। आता मी पुढचा जो भाग आहे, जो भाग सेपरेट होता ते मी कट करून घेतले। आणि योगपट्टीला मी अर्धा इंच बघा तिथे खाली अर्धा इंचला एक्स्ट्रा घेतलं, ते पण गरजेचं आहे मार्किंग। ठीक आहे, आता हे पाठीमागचे आहे, तर पाठीमागचा भाग जर पुढचा भाग जर 1.5 इंच आहे आणि पाठीमागचा सुद्धा तुम्ही जर चुकून 1.5 इंच ठेवला तर तुमचा अर्धा इंच एक्स्ट्रा होणं म्हणजे आपला पुढचा आणि मागचा भाग प्रॉपरली येणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची की पुढचा भाग 1.5 इंच आणि पाठीमागचा आपण 1 इंचच असतो, 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतो आणि पुढचा आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतो। ठीक आहे, आता मी इथे पंचकोनी गळ्याचा शेप केला आहे। पंचकोनी गळा कशा पद्धतीमध्ये मी ड्रॉ केला आहे ते बघा तुम्ही, एकदम सोप्या पद्धतीमध्ये पंचकोनी केला आहे, जसा कस्टमरला पाहिजे होता तशा पद्धतीमध्ये। आणि असा शेप खूप सुंदर दिसतो पंचकोनी, हे बघा खूप सुंदर वाटतो आणि घातल्याच्या नंतर एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतो। आणि इथे मी नंतर आता इथे बाही कटिंग करून घेते, म्हणजे फ्रंट भाग झाला, बॅक पुढचा पाठचा दोन्ही भाग झाले। आता आपण बाही कटिंग करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीमध्ये। तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीमध्ये जर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप इझी आणि लवकर आपलं कटिंग होऊन जातं। जर भरपूर जर ब्लाऊज वगैरे असते तुमच्याकडे कस्टमरची तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीमध्ये कटिंग फास्टमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीमध्ये करू शकता आणि ब्लाऊजला कुठेच प्रॉब्लेम्स होत नाही आहे। फक्त इतकंच आहे की तुम्हाला त्या गोष्टीचं प्रॅक्टिस करावं लागेल, जसं की माझं खूप दिवसापासून प्रॅक्टिस आहे तसंच तुम्हालासुद्धा प्रॅक्टिस करावं लागेल। प्रॅक्टिस केल्याच्या नंतरच जर तुम्हाला डायरेक्ट कपड्यावरती घ्यायला भीती वाटत असेल तर तुम्ही कागदावरती ट्राय करायचं, कागदावरती नेहमी ट्राय करत राहायचं। एकदा कॉन्फिडंट वाटला की आपण कपड्यावरती घेऊ शकतो। ओके, आणि तो कॉन्फिडंट आपणच येतो जेव्हा आपण कंटिन्यू आपण काम करत असतो ना त्यावेळेला आपणच येतो आणि तो आपणच म्हणजे तयार होतो आणि आपणच चला बाबा डायरेक्ट कपड्यावरती कट करायचं। अशा प्रकारे कामाचा एक्सपिरियन्स घेत पुढं जायचं आणि कधीच डायरेक्टली घेतल्याच्या नंतर कधी रिझल्ट म्हणजे प्रॉपर येईल की नाही याचं काही गॅरंटी नाही आहे। पण हळूहळूपणे तुम्ही ते केलं तर 100% तुमचा रिझल्ट एकदम चांगला येणार आहे। आणि टेलरिंग कामामध्ये असं आहे की जितकं तुम्ही प्रॅक्टिस कराल तितकं कमीच, कारण की ह्याच्यामध्ये जितकं प्रॅक्टिस होईल तितकं तुमचं फिनिशिंग आणि खूप चांगल्या पद्धतीमध्ये तुमच्या गोष्टी निखार होतो, म्हणजे तुमच्या कलेचा निखार होतो एकदम। आणि खूप चांगल्या पद्धतीमध्ये फिनिशिंग जर तुमचं आलं तर तुमचे कस्टमर तुमच्याकडे येणारच आहेत तुमचं काम बघून। घालायच्या आधीच आपलं ब्लाऊज कशा पद्धतीने दिसतं असे कस्टमर आहेत की ते बघतात। आणि असं नाही आहे की पुढे वगैरे आणि
म्हणजे फक्त असं की घातल्याच्या नंतरच नाही, म्हणजे पूर्ण आतमध्ये सुद्धा कपडा बघितला जातो की कशा प्रकारे तुम्ही आतमध्ये सुद्धा फिनिशिंग दिले. अशा पद्धतीने खूप असे कस्टमर असतात की ते सुद्धा चेक करतात. ठीक आहे, इथे माझं पूर्ण कटिंग झालं आहे. आणि मेन फॅब्रिक कधी पण आपल्या अस्तरपेक्षा एक्स्ट्राच घ्यायचं. ओके, आणि कट झाल्याच्या नंतर मापाचं ब्लाऊज आणि ते पूर्ण प्रॉपरली फोल्ड करून ठेवायचं. इथे मी काही चार्ट बनवले होते जेव्हा मी नवीन शिकत होते, त्या टाईमला म्हटलं शेअर करावे. तुम्हीसुद्धा काहीतरी असं वेगळं करून ठेवतच असाल, चांगली गोष्ट आहे. इथं मेजरमेंट टेपची मी ड्रॉईंग काढली होती. आणि हे जे आहे ती मापे छोट्या ह्याच्यामध्ये दिसत आहेत की जे माप आपल्याकडे कस्टमर आले की त्यांची मापं कशा पद्धतीमध्ये आणि कुठली पाहिजे, त्याच्यासाठी मी हा चार्ट बनवला होता. हा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये ब्लाऊजचा पुढची बाजू कशा पद्धतीने असतात, म्हणजे ब्लाऊजचे पुढचा भागाचे प्रकार किती, कटोरी, प्रिन्सेस, कोटक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या चार्टमध्ये मी सगळ्या ड्रॉ केल्या होत्या. असे खूप सारे प्रकार होते असे बघा, प्रिन्सेस आणि सब. थँक्यू.